नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हृदयाच्या झडपांचे म्हणजेच वॉल्वचे जे आजार असतात आणि त्यावर जे आधुनिक उपचार असतात या संदर्भातला। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर बिपिन चंद्र भामरे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार डॉक्टर बिपिन चंद्र भामरे यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर बिपिन चंद्र भामरे हे MSMCH कार्डिओथोरॅसिक आणि वॅस्क्युलर सर्जन आहेत। त्यांनी महाधमनी एन्युरिझम ऑपरेशनसह 5000हून अधिक ओपन हार्ट सर्जरीज केलेल्या आहेत। डॉक्टर बिपिन चंद्र यांनी अग्रगण्य हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर डेंटन कुलीच्या टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूट ह्यूस्टन टेक्सास इथून प्रशिक्षण घेतलेलं आहे। डॉक्टर बिपिन चंद्र यांचा कोरोनरी आर्टरी रोगाच्या आणि हार्ट वॉल्व सर्जरीच्या उपचारात विशेष हातखंडा आहे। मुंबईतील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्डियक वॅस्क्युलर सर्जन म्हणून ते कार्यरत आहेत, जसं की लीलावती हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल आणि HN रिलायन्स हॉस्पिटल। चला तर विषयाला सुरुवात करूया। तर डॉक्टर, सुरुवातीला आपण हृदयाच्या फंक्शन विषयी थोडं जाणून घेऊयात। एक्झॅक्टली आपलं हृदय कसं कार्य करतं, कसं काम करतं? हृदयाचं मेन फंक्शन असतं की हृदयातली जे ब्लड असतं ते सर्क्युलेट करायचं आणि प्रत्येक टिश्यूला शरीराच्या ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आणि तिथून कार्बन डायऑक्साईड आणि जे हे असतं ते वाहून परत आणायचं आणि जे नंतर हृदयातले जे धमन्या आपण म्हणतो त्या युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये तो ब्लड फ्लो मेंटेन ठेवायचा। ओके, आता एकंदरीत हार्ट वॉल्व म्हणजे जे झडपा असतात त्याची रचना कशी असते, ती कशा प्रकारे कार्य करते आणि त्याचबरोबर हार्ट वॉल्वचं ऑपरेशन नेमकं कधी करावं लागतं याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? हृदयामध्ये 4 हार्ट वॉल्व असतात, 2 उजव्या बाजूला असतात आणि 2 डाव्या बाजूला। उजव्या बाजूच्या हार्ट वॉलला आम्ही ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल म्हणतो। याच्यामध्ये जे शरीरातलं अशुद्ध रक्त येतं ते हृदयाच्या उजव्या बाजूतून फुफ्फुसामध्ये जातं आणि फुफ्फुसामधून ते शुद्ध होऊन हृदयाच्या डाव्या बाजूला येतात। डाव्या बाजूलाही 2 हृदयाच्या झडपा असतात, त्याला मायट्रल वॉल आणि ॲओर्टिक वॉल म्हणतो। या हृदयाच्या झडपांचं काम असतं की हा ब्लड फ्लो असतो तो युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनने मेंटेन ठेवायचा। याच्यामध्ये 4 प्रकारच्या ज्या वॉल असतात त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि ते कधीकधी लहानपणापासून म्हणजे आपल्या जन्मापासून असतात त्याला आम्ही कंजेनायटल वॉल डिसीज म्हणतो। पण बऱ्याच वेळा ते आपल्या लहानपणी लक्षात येत नाही। जेव्हा आपण आपल्या शरीराची वाढ होते, 15 ते 20 वर्षाचं आयुष्य जेव्हा आपलं होतं, जेव्हा आपल्या शरीराची वाढ होते त्यावेळी ते निदर्शनात येतं। अशा वेळी मग आपण आपल्या डॉक्टरकडून योग्य ती चिकित्सा करून आणि त्याचं डायग्नोसिस करून पुढे त्याचे जे काही उपचार असतील ते घ्यायला पाहिजे। ओके, आता डॉक्टर, हार्ट वॉल्व संदर्भात जे रोग असतात, जे आजार होतात ते नेमके कशामुळे होतात आणि ते कसं आपण ओळखू शकतो किंवा त्याचे सिम्पटम्स एक्झॅक्टली काय आहेत आणि त्याचबरोबर त्याचे रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत? हृदयाच्या ज्या हार्ट वॉल असतात त्याच्यात आधी मी जसं सांगितलं कंजेनायटल एक असतं, दुसरं असतं आम्ही ज्याला मेडिकल टर्ममध्ये रुमॅटिक हार्ट वॉल डिसीज म्हणतो की ज्याच्यामुळे आपल्याला एका बॅक्टेरियामुळे हृदयाच्या वॉलचा आजार होतो। हा आजार साधारणपणे 10 ते 20 वर्षाच्या आयुष्याला सुरू होतो आणि ह्याचं आपल्याला ऑपरेशन साधारणपणे 35 ते 40 वर्षामध्ये करायला लागतं। हे लाईफलाँग आजार असतात आणि ह्याच्यासाठी सगळ्यात पहिली ट्रीटमेंट म्हणजे मेडिसिन असतं। तर आपले डॉक्टर आपल्याला सगळ्यात आधी मेडिसिनवर ठेवतो आणि 2D इको करून आम्ही हार्टचा आजार कसा वाढला आहे ते बघतो। 2 प्रकारचे ॲफेक्शन्स असतात त्याच्यात। पहिलं म्हणजे जो हार्ट वॉलची जी जागा असते ती अरुंद होते, त्याला स्टिनोसिस म्हणतो आम्ही। आणि दुसरं असतं की हार्ट वॉल पूर्णपणे बंद होत नाही, त्याच्यामुळे काही रक्त मागच्या बाजूला येतं, त्याला आम्ही रिगर्जिटेशन म्हणतो। हे 2 प्रकारचे आजार असतात। तर याच्यात काही पेशंटला चालल्यानंतर छातीमध्ये दुखतं किंवा काही पेशंटला चालल्यावरती जे आपण शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणतो म्हणजे दम लागतो किंवा रात्री अचानक आपण झोपेतून उठतो आणि श्वास घेण्यासाठी खिडक्या ओपन करून चांगला श्वास घ्यायचा प्रयत्न करतो। हा सुद्धा एक हृदयाच्या झडपांचा आहे आजार। बाकीचे लक्षणं म्हणजे त्याच्यात आपल्याला
पाल्पिटेशन येतात, म्हणजे आपल्याला असं हृदयाची धडधड ज्याला म्हणतो ती तीव्र गतीने होते, तसं होतं. तर हे असे आजार हे अशी लक्षणं आढळल्यास आपण आपल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. ओके. मग डॉक्टर, या आजारांवर हा एकच ऑप्शन आहे का? म्हणजे हार्ट वॉल सर्जरी करणंच हाच एक शेवटचा पर्याय आपण म्हणू शकतो का? हृदयाच्या आजारासाठी साधारणपणे 3 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. सगळ्यात पहिली ट्रीटमेंट म्हणजे त्याचं योग्य पद्धतीने निदान झालं पाहिजे. दुसरं म्हणजे त्याच्यावर मेडिसिन्स असतात, जे आपण गोळ्या देतो. बरेचसे पेशंट मेडिसिनवर आम्ही लाँग टर्म मॅनेज करतो आणि जेव्हा हृदयाच्या झडपांचा आजार एवढा वाढतो, की त्याच्याने हार्ट फेल्युअर ज्याला म्हणतो आपण, तसं हार्ट फेल्युअर जेव्हा व्हायला सुरुवात होते, त्यावेळी मात्र आपल्याला ह्या हृदयाच्या झडपा बदलायला लागतात. त्याला आम्ही एक तर हार्ट वॉल रिपेअर म्हणतो किंवा हार्ट वॉल रिप्लेसमेंट म्हणतो. ते ऑपरेशन करायला लागतं. ओके. आता डॉक्टर, महत्त्वाचा प्रश्न असा येतो की हृदय म्हटल्यावर आपल्या सगळ्यांचाच एक महत्त्वाचा पार्ट असतो. तर त्याचं जेव्हा ऑपरेशन असतं तेव्हा ऑब्व्हियसली सगळ्यांनाच भीती वाटते. पण जेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीचं ऑपरेशन असतं तेव्हा त्या केसेसमध्ये हे थोडं रिस्की असू शकतं का? थोडं सविस्तरमध्ये याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. मेनली आपण 2 प्रकारचे वय असतं. एक क्रोनॉलॉजिकल एज असतं आणि एक फिजिकल एज असतं. काही 80 वर्षाचे पण पेशंट आम्ही ऑपरेट करतो. मॅक्झिमम 87-88लाही ऑपरेट करतो. पण हे पेशंट फिजिकली चांगले प्रिझर्व्ड असतात आणि टेक्नॉलॉजिकल एवढे ॲडव्हान्समेंट झाले आहेत. ICU केअर पण एवढी चांगली वाढली आहे की ऑपरेशनची रिस्क एकदम कमी असते. आणि प्रत्येक डॉक्टर आधी आम्ही यांना पेशंटला इव्हॅल्युएट करतो ऑपरेशनची रिस्क. साधारणपणे हार्ट वॉल सर्जरीची रिस्क 3 ते 4% असते. त्याच्यात पेशंट जर वयाने 75च्या वरती जरी असेल आणि त्याच्याने पेशंटला जर फायदा होत असेल, त्यांचं आयुष्य चांगलं होत असेल, तर वी ऑफर देम ट्रीटमेंट. ओके. डॉक्टर, हार्ट वॉल सर्जरी जेव्हा एखादा कार्डियक सर्जन करतो तेव्हा एक्झॅक्टली काय प्रोसेस असते आणि त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा, ती कशी केली जाते, कधी करतात? हार्ट वॉल सर्जरी साधारणपणे 2 प्रकारे होतात. एक म्हणजे कन्व्हेन्शनल ऑपरेशन जे असतं, ज्याच्यात आम्ही पूर्ण आमचा मिड स्टर्नम बोन कट करतो आणि दुसरं मिनिमल ॲक्सेस असतो, की जिथे उजव्या बाजूला एक छोटंसं इन्सिजन घेऊन त्याच्यातून वॉल आम्ही रिप्लेस करतो. याच्यामध्ये सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न असतो, की आपण जे ब्रेनचं सर्क्युलेशन आहे, बॉडीचं सर्क्युलेशन आहे, जे हृदयाचं मेन काम आहे, की ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण शरीराला पोचवायचं. कारण जेव्हा आम्ही वॉल बदलतो किंवा वॉल रिपेअर करतो, त्यावेळी आपल्याला हृदय बंद करायला लागतं अर्ध्या तासासाठी. मग हे जे फंक्शन असतं हृदयाचं, ते घेण्यासाठी आम्ही एक लंग मशीन असतं, की ज्याच्यामध्ये पंप पण असतो आणि ऑक्सिजनेशन पण होतं. अशा मशीनवर पेशंटला म्हणजे सर्क्युलेशनला ट्रान्सफर करतो. तर त्याच्यासाठी हृदयाच्या उजव्या बाजूला जे अशुद्ध रक्त येतं, तिथे ते मशीनकडे फिरवलं जातं आणि ॲओर्टा म्हणून जी मोठी आर्टरी असते, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड परत पाठवलं जातं. आणि हे एस्टॅब्लिश केल्यानंतर आम्ही हार्ट बंद करतो, हार्टचा वॉल रिपेअर किंवा रिप्लेस करतो. ते झाल्यानंतर परत हार्टला शिवतो आणि त्याच्यानंतर हार्ट ॲटोमॅटिक सुरू होतं. ओके. आता जेव्हा एखाद्या रुग्णाला हार्ट वॉल सर्जरी करायची वेळ येतेच, तेव्हा एक्झॅक्टली त्याची योग्य झडप कोणती आहे किंवा म्हणजे योग्य वॉल कोणती, हे तुम्ही कशा बेसिसवर ठरवता? कसं ओळखावं? थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हा अतिशय योग्य प्रश्न आहे. याच्यामध्ये बरेचसे पेशंट आणि फॅमिलीजला हा प्रश्न पडतो, कारण विविध प्रकारच्या वॉल आज अवेलेबल आहेत. मेनली ह्या वॉल आम्ही 2 प्रकारे डिवाईड करतो. एक म्हणजे मेटलची वॉल असते आणि दुसरी म्हणजे टिश्यू वॉल असते. तर ही मेटलची वॉल असते ती साधारणपणे यंग पेशंटमध्ये, म्हणजे ज्यांचं वय 55 ते 60 वर्षापेक्षा कमी असतं, अशा पेशंटला आम्ही ऑफर करतो. कारण ह्या वॉल असतात, त्याच्याबरोबर तुम्हाला ब्लड थिनरच्या गोळ्या असतात, त्या आयुष्यभर घ्यायला लागतात आणि एक ब्लड टेस्ट असते, तीही करायला लागते. जेव्हा तुमचं वय जास्त असतं, 60-65 वर्षाच्या वरती असतं, त्यावेळी आम्ही टिश्यू वॉलचं पेशंटला रिकमेंडेशन करतो. टिश्यू वॉलमध्येही बऱ्याच प्रकारच्या वॉल अवेलेबल आहेत. एकदम स्टार्टपासून बघितलं तर त्याच्यात बोवाईन पेरिकार्डियम म्हणजे आपण हृदयाचे जे आवरण असतं त्याला आम्ही पेरिकार्डियम म्हणतो. तो ऑक्स टिश्यूपासून बनवलेलं असतात ते.
ह्या साधारणपणे वॉल सगळ्यात जास्त टिकतात, म्हणून ह्या जास्त पॉप्युलर असतात. त्याला आम्ही पेरिकार्डियल वॉल म्हणतो. आणि त्याच्यातही आता ओल्ड जनरेशन, न्यू जनरेशन असे 3-4 टाईप आहेत. तर जे न्यू जनरेशनचे वॉल आहेत ते ड्राय वॉल असतात, म्हणजे त्याच्या फिक्सेशनसाठी काही केमिकल वापरलेले नसतात. ह्या वॉल सगळ्यात जास्त टिकतात. त्याच्यामुळे ह्या वॉल आम्ही रिकमेंड करतो. ओके. तर प्रेक्षकांना हृदयाच्या झडपांचे आजार आणि त्यावर कोणते कोणते आधुनिक उपचार आहे याविषयी डॉक्टर बिपिन चंद्र भामरे यांच्यासोबत आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहणार आहे. अजून बऱ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करणार आहोत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर बिपिन चंद्र भामरे आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण हृदयाच्या झडपांचे आजार आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूया. तर डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण नेमके झडपांचे आजार कोणते असतात, त्याची लक्षणं काय आहेत, कशा पद्धतीने आपण त्यावर ट्रीटमेंट करू शकतो याविषयी चर्चा केली. आता हृदयाच्या झडपांचे आजार म्हणजेच हार्ट वॉलचे जे आजार असतात ते स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये त्याचे काही वेगळे इफेक्ट्स दिसतात का, त्याचे परिणाम वेगळे दिसतात का, किंवा एक्झॅक्टली यामध्ये काय फरक आहे, थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये साधारणपणे आम्ही मेडिसिनमध्ये जे बघतो तर लेफ्ट साईडचे जे वॉल असतात त्याचं अफेक्शन जास्त असतं, ज्याला आम्ही मायट्रल आणि ॲओर्टिक वॉल म्हणतो. स्त्रियांमध्ये मायट्रल वॉलचे अफेक्शन पुरुषांच्या तुलनेने जास्त आढळतात. हा डिफरन्स असतो. ओके. आता बऱ्याच वेळा असं आढळून आलेलं आहे की स्त्रिया आपल्या बिझी शेड्यूलमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर एकंदरीतच व्हॅल्व्युलर हृदयविकाराच्या संदर्भात तुम्हाला त्यांना जागरूक करण्यासाठी किंवा एकंदरीत मार्गदर्शन करण्यासाठी काय सांगाल? आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये स्त्रियांवरती घरातलं आणि कामाचाही हे असतो. त्याच्यामुळे स्त्रिया साधारणपणे स्वतःच्या आजाराबद्दल फार दुर्लक्ष करतात. आम्ही जेव्हाही अवेअरनेस हे करतो त्यावेळी स्त्रियांना आवर्जून सांगतो की जेव्हा तुम्हाला धाप लागत असेल तर ते तुम्ही अंगावर न काढता लवकर तुम्ही डॉक्टरला भेटून आणि त्याची पूर्णपणे निदान करायला पाहिजे. कारण की स्त्रियांमध्ये जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो तेव्हा बऱ्याच वेळा आमच्या असं लक्षात येतं की ते हार्ट वॉल डिसीजच्या एंड स्टेजपर्यंत ते थांबतात मदत घेण्यात. तर आमचा स्त्रियांना आग्रह असा असतो की त्यांनी त्याचा उपचार घ्यायला पाहिजे. ओके. डॉक्टर, आता आपण बघतोय की सगळेच आपल्या लाईफमध्ये इतके बिझी झालेले असतात, त्यांचं खाण्यापिण्याच्या वेळा योग्य नसतात, त्यामुळे बरेच जणांना वयाच्या आधी पण अटॅक्स येतात. आपण बघतो की याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्याचबरोबर अनेक वेळा ब्लॉकेजेस दिसून येतात, त्यामुळे बायपास करण्याची वेळ येते, पुरुष असो किंवा महिला. तर एकंदरीतच बायपासची प्रोसिजर ती किती सेफ आहे आणि त्याबद्दल थोडं एक जागरूक करण्यासाठी त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? मॉडर्न लाईफस्टाईलमुळे आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल किंवा स्मोकिंग, अल्कोहोल इंटेक आणि स्ट्रेस, जो आज एकदम अविभाज्य घटक झाला आहे आपल्या याचा स्ट्रेस, त्याच्याने आपल्या समाजामध्ये इतके हृदयविकार वाढलेले आहेत आणि 35 वर्ष, 40 वर्ष, 45 वर्षांच्या यंग जनरेशनलाही हा आजार होतो आहे. आणि आपण बऱ्याच वेळा ऐकतो की याला हार्ट अटॅक आला आणि मग पुढची ट्रीटमेंट घेण्याच्या आधीच त्यांचा हे झाला. तर असं जे आपण अवॉइड करायला पाहिजे सगळ्यात आधी म्हणजे ह्या मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये मिनिमम जे मॉर्टॅलिटी म्हणतो ते कमी असते, पण तरीसुद्धा आपण बायपास सर्जरीपर्यंत म्हणजे अँजिओग्राफी आपल्याला करायला लागते. अँजिओग्राफीनंतर आपण ठरवतो की ह्या पेशंटला फक्त मेडिसिन द्यायची आहे की ह्या पेशंटला अँजिओप्लास्टी करायची आहे की बायपास करायची आहे. जेव्हा आपले डॉक्टर आपल्याला सांगतात की आता आपल्याला बायपास करायला लागेल, तेव्हा बायपास करण्यासाठी सध्या इतक्या टेक्निक्स अवेलेबल आहेत की जे आम्ही बायपाससाठी आर्टरीज वापरतो, ज्याला आम्ही म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये पायातल्या नस वापरल्या जायच्या, त्याला व्हेन म्हणायचो. नंतर आमच्या असं लक्षात येतात की ह्या व्हेन 10-12 वर्षामध्ये बंद होऊन जातात. मग त्याच्याऐवजी आम्ही आता जे आतमध्येच आर्टरीज असतात, ज्याला आम्ही बायलॅटरल इंटरनल मेमरी आर्टरी म्हणतो, हृदयाच्या बाजूलाच आर्टरी असतात. ह्या आर्टरी म्हणजे गोल्ड स्टँडर्ड मानल्या जातात बायपासमध्ये. आणि ह्या आर्टरी वापरून जे बायपास होतं
ते साधारणपणे 20 ते 25 वर्षापर्यंत पेशंटला त्याचे सिम्पटम रिलीफ होतं. ओके. डॉक्टर, एकंदरीतच आपलं हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही त्यांच्या जीवनशैलीमध्ये, डेली रुटीनमध्ये काय चेंजेस करणं किंवा कसं आपला डाएट असला पाहिजे त्याबद्दल थोडं काय मार्गदर्शन कराल? त्यामध्ये एकंदरीत झोप पण किती हवी आणि एकंदरीत आपल्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये आपण कोणते बदल करणं गरजेचं आहे, आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? लाईफस्टाईल मॅनेजमेंट, हृदयाचे आजार सगळ्यात आधी आपल्या एक लक्षात घ्यायला पाहिजे की हृदयाचे आजार हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत. जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकलो तर हे जे एपिडेमिक म्हणतो आम्ही, जे हृदयाच्या आजारांचं आपल्या समाजात सुरू झालं आहे ते आपल्याला काही याच्याने तरी थोपवता येऊ शकतं. तर सगळ्यात पहिले जे असतं ते म्हणजे आपलं जेवण जे आपण करतो ते आपण काय जेवण करतो याच्यावर फार महत्त्व असतं. त्याच्यामध्ये आपण ऑइली नंतर स्वीट हे अवॉइड केलं पाहिजे, कारण हे सगळ्या गोष्टींमुळे आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे हृदयातल्या आर्टरीला ब्लॉक येण्याची संभावना असते. दुसरं असतं की आपण एक्सरसाइज म्हणजे जो व्यायाम असतो, पर्टिक्युलरली आम्ही म्हणतो की 40 मिनटं रोज पायी तरी मिनिमम चालायला पाहिजे. जर तुम्ही सायकलिंग करत असाल, जर तुम्ही स्विमिंग करत असाल किंवा दुसऱ्या प्रकारची एक्सरसाइज ॲटलिस्ट 40 मिनिट्स पर डे आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आम्ही आपल्याला जर ब्लड प्रेशर असेल, आपल्याला जर डायबिटीस असेल तर त्याची योग्य प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि वारंवार त्याची चिकित्सा करून बरोबर मेंटेन ठेवलं पाहिजे. आणि झोप ही जी आज मॉडर्न लाईफस्टाईलमुळे फार कमी झाली आहे. माणसाला कमीत कमी 7 ते 8 तास झोपेची गरज असते. पर्टिक्युलरली ही जी झोप असते रात्री 12च्या आत व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जे 10-11 वाजता जे झोपतात त्यांच्या जी बॉडीची हिलिंग असते ती झोपेमध्ये जास्त चांगल्या प्रकारे होते. तर एवढी झोप कंपल्सरी घेतली गेली पाहिजे. ओके. आता एकंदरीत आपलं हार्ट स्वस्थ आहे की नाही हे कसं ओळखायचं? म्हणजे त्यासाठी काही टेस्ट आहेत जेणेकरून आपलं फंक्शन्स जे आहेत ते व्यवस्थित काम करतात. आणि सेकंड थिंग म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की अटॅक येतो आणि विदिन अ सेकंड पेशंटचा जीव जातो किंवा थोड्या वेळात जीव जातो. तर एकंदरीत अशा कोणत्या टेस्ट सध्या अवेलेबल आहे जेणेकरून आपल्याला याविषयी पण कळेल की तसा काही आपल्याला धोका आहे? आपल्याला जेव्हा आपलं साधारणपणे 35 ते 40 वर्षाच्या वयानंतर काही प्रकारच्या टेस्ट आम्ही ॲडवाईज करतो. त्याच्यात पहिली टेस्ट असते ECG, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट. ह्या 3 टेस्ट, त्याच्याबरोबर रक्ताच्या काही तपासण्या असतात ज्याच्यात हिमोग्लोबिन असतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती आहे ते असतं, बाकीचेही जे थायरॉईड नावाची ग्रंथी असते ते बघायला लागतं. अशा ह्या विविध प्रकारच्या टेस्ट असतात. आजकाल बऱ्याच ठिकाणी त्याचे पॅकेजेस पण असतात हृदय चिकित्सासाठी. तर ते दर 2-3 वर्षाला एकदा तरी इफ यू आर मोर दॅन 40 करायला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला लवकर अंदाज येतो की म्हणजे आपण स्ट्रेस टेस्ट केली तर त्याच्यात ECG चेंज दिसले तर मग आपल्याला पुढचं तपासणी करायला लागते. डॉक्टर, बरेच जणांना असं वाटतं की पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेमध्ये हार्ट अटॅक जास्त येतात किंवा त्यांना हृदयाचे प्रॉब्लेम्स जास्त होतात. तर असं काही आहे का? असं काही दोघांना सेम प्रमाण आहे की त्यामध्ये खरोखरच पुरुषांना जास्त असं काही आहे? पुरुषांमध्ये साधारणपणे आम्ही जे पेशंट बघतो 70% पेशंट हे पुरुष असतात. स्त्रियांना नॅचरली इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनमुळे हृदय विकारापासून जोपर्यंत त्यांना मेनोपॉज येत नाही तोपर्यंत नॅचरली प्रोटेक्शन असतं. पण एकदा मेनोपॉज आल्यानंतर स्त्रिया आणि पुरुष या दोघांमध्ये साधारणपणे सेम प्रकारे हृदयाचे आजार म्हणजे जे आपण करोनरी आर्टरी ब्लॉक म्हणतो ते आढळतात. आणि त्याच्यासाठी स्त्रियांनी पण 50-55 वर्षानंतर याची टेस्टिंग करणं जरुरी असतं. जे पुरुषांना आम्ही 40 वर्षातला सांगतो ते स्त्रियांनी 50-55 नंतर करायला पाहिजे, मेनोपॉज नंतर. ओके. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. एकंदरीत हार्ट कसं फंक्शन करतं त्यापासून त्यांच्या झडपांमध्ये जे आजार असतात त्यावर कशा ट्रीटमेंट होतात याविषयी मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता की हृदयाच्या झडपांचे जे आजार असतात त्यावर आधुनिक उपचार आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर याविषयी डॉक्टर बिपिनचंद्र भामरे यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. याचबरोबर आपलं हृदय स्वस्थ राहण्यासाठी एकंदरीत कोणत्या टेस्ट करणं आवश्यक आहे, आपल्या डेली शेड्यूलमध्ये आपण कोणते बदल केले पाहिजेत, कसा डाएट घेतला पाहिजे, कशी झोप घेतली पाहिजे, या सर्व विषयांवर खूप अतिशय असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता, डॉक्टरांसोबत कनेक्ट होऊ शकता
कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.